वादंग तर होत राहणार। आमदार संग्राम भैया बोलतात तेव्हा आता वादंग होत राहतात। आता वादंग होण्याला आपण थांबवू शकत नाही, पण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेकडे तुम्ही बघा ना। आज या शहरामध्ये ज्या पद्धतीनं लव्ह जिहादच्या घटना घडतात, या शहरामध्ये लँड जिहादच्या घटना घडतात, त्याच्यावरती रोखठोक भूमिका मांडतात ना संग्राम भैया। महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठलाही कार्यक्रम असला संग्राम भैया तिथे उपस्थित राहतात। जो माणूस भूमिका घेतोय त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहा ना। जे भूमिका घेतच नाहीत त्यांचं कशाला तुम्ही ऐकत बसताय? जे कुठल्याही परिणामाचा विचार न करता, मताचा न विचार करता जे राष्ट्रहिताची भूमिका संग्राम भैया जगताप घेतायत, महेश दादा लांडगे घेतायत, आमचे महाराज घेतायत, त्यांच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभं राहा। कुणाला काय बोलावं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण आम्ही जी भूमिका मांडतोय ती लोकांच्या हिताची आहे, धर्माच्या हिताची आहे आणि देशाच्या हिताची आहे। संग्राम भैया सक्षम आहेत, ते नोटिसीला त्यांचा आता तो अंतर्गत मामला आहे, परंतु मी संग्राम भैयांच्या सोबत आहे। म्हणजे कालही होतो, आजही आहे आणि उद्याही आहे। आता त्यांचा पक्षातला अंतर्गत मामला आहे, मी त्याच्यावरती जास्त बोललो तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जाईल। परंतु संग्राम भैया जे काम करतायत ते काम सर्वच आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे।